श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैतातीतमगगणसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वस्य उदंकथाटोपी मालाकमंडलूधर कट्याक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवधारक पाहिमाम। जय जय श्री जगरक्षका, जय जय अजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता। जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा। मेघवर्ण अकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय। विशाळ भाळ अकर्णनयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्यां समान शुभ्रवर्ण विराजती। रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजहरी, हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष। वत्सलांछनाचे भूषण तोची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी। नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै। जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती रक्तपंकजा समान। भक्त द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती अयुदे। कासे कसिला पितांबर विद्युलते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती। जेते भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य। ज्याते कमला करे छुरित संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले। 14 विद्या 64 कळा, ज्याते वर्णिता थकल्या सगळा, ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू। नारद आदी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय। जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया। त्या महाविष्णूचा अवतार गजवजन शिवकुमार, एकदंत फरशधर गम्मलीला जयाची। जो 64 विद्यांचे सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू। मंगल कार्याकर्ती स्मरण विघ्ने जाती निरसुन, भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा। सकल कार्यारंभी जाता करती ज्या नामस्मरणा, ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करती कवी। तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हता ती ब्रह्मसुता नमियेली। मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी। जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य। ज्याची या कृपे करून सशिच्छा लाधे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतेस की निश्चय। तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग। मी मंदमती अज्ञ बाळ घेतली असे थोराळ, ती पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची। 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करून वाढविले रक्षिले आजवरी। जननी जनका समान अन्नदैवत आहे कोड, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला। 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान। कामधेनू असुणी जवळी हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना। 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात असे। त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान, श्री स्वामी चरित्र सारामृत हो कृपेने आपल्या। वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु।
पहा कैसे देव विचित्र, आर्यवर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवणे कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड झाले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळवल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना करणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिकमवादी पातले आर्यधर्माविरुद्ध. मग घेत असे अवतार, प्रत्यक्ष जोका त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडूनी, आपला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, की खद्दत सूर्यासी, लवपवीन स्वतेजे. तैसे असे मासियाळ, बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐकुनिया ऐशी स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. ऐसे ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझी अमणी, यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती पाओ. आता नमू साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती अलोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांची चरण नमिले. ईशचरणी जडले चित्त, ऐशे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादे कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोतेस विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करती तयांचा. संस्कृतचा नसे गंध, मराठी नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती नसे अंगी. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेची घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, कुसुम सुमणे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या कळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो ह्या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपले मानस, हा ग्रंथ नावडे जयास, तेची पूर्ण भागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्रकर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यती राजपद कल्लार, विष्णू कवी होणी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालीत असे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमत्सु, श्री श्रीपाद वल्लभार्पणमत्सु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ.